बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी खरं तर चिंता वाढवणारी आणि महत्त्वाची सुद्धा, कारण HMPVचे राज्यात 2 रुग्ण आढळले, त्यानंतर आरोग्य विभाग हाय अलर्ट झालेला आहे। हिंगोलीमध्ये सर्व डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द झालेल्या आहेत। पुढील आदेशापर्यंत या सुट्ट्या रद्द असतील आणि हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस यांनी देखील या संदर्भातली माहिती आता दिली असल्याचं पाहायला मिळतंय। तयारीचा आढावा सुद्धा त्यांनी घेतलाय। एकंदरीत आपण पाहतोय आता संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागलेली आहे, अलर्ट झालेली आहे। अधिकची माहिती या संदर्भात आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांच्याकडून घेऊयात। संदीप, आपण पाहतोय डॉक्टर आणि नर्सेसच्या सर्व सुट्ट्या ज्या आहेत त्या अचानक रद्द करण्यात आल्या, काय सविस्तर माहिती या संदर्भात मिळते? नक्कीच सेजल, आपण जर पाहिलं तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला महत्त्वाच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे। हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या पुढील आदेशापर्यंत रद्द केलेल्या आहेत। त्यासोबत 11 बालरोग तज्ञांची हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये 24 तास या ठिकाणी ड्युटी देखील लावलेली आहे। हे सर्व डॉक्टर या ठिकाणी लक्ष ठेवून राहणार आहेत आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर हिंगोलीचं आरोग्य प्रशासन HMPV व्हायरसच्या संदर्भामध्ये ऍक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सेजल, निश्चितच धन्यवाद संदीप दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता डॉक्टर आणि नर्सेसच्या सुट्ट्या सुद्धा रद्द करण्यात आल्या। राज्यात सुद्धा HMPV या व्हायरसचा रुग्ण आढळला आणि त्यानंतर आरोग्य यंत्रणा आता कामाला लागली आहे। तर HMPV राज्यात दाखल असताना आता कोर्टात याचिका दाखल झालेली आहे, कारण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात तसा विनंती अर्ज करण्यात आला। HMPVचं लक्षण अगदी कोरोनासारखं आहे, मात्र HMPVवर कोणतीच लस नाहीये, त्यामुळे राज्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी प्रतिबंधात्मक उपाय करावे ही विनंती या याचिकेतून करण्यात आली। नव्या विषाणूच्या रुग्णांची चाचणी करणं, लक्षणं आणि उपाय याबाबत सार्वजनिक जनजागृती अभियान राबवणं, आरोग्य यंत्रणा सज्ज करणं अशा मागण्या यामध्ये करण्यात आल्या आहेत। आता या याचिकेवर बुधवारी सुनावणी सुद्धा होणार आहे। या आजारामध्ये सुद्धा जिथे जिथे लहान मुलं असतील, कारण ती खूपच त्यांचा लहान मुलांसाठी प्रतिकारशक्तीचा एक विषय असेल, किंवा जे आजारी असतील आणि इतरांशी संपर्क त्यांनी करू नये, हे जितकं खरं आहे तितकंच प्रतिकारशक्ती कमी असेल त्या सगळ्या पेशंटसाठी सुद्धा आपल्याला ह्या विषयामध्ये थोडी काळजी घेणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्या औषधोपचारांची आणि शासनाच्या आरोग्य विभागाच्या सूचनांचा अंमल करणं। सरकार नेहमीच अशा सगळ्या गोष्टींवरती काळजीपूर्वक काम करत असतं, त्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सगळी यंत्रणा, आपले एक्सपर्ट्स आणि सगळीकडेच लक्ष ठेवून देशपातळीवरच्या सगळ्या एकूण केंद्र शासनाच्या सुद्धा सूचना आणि निर्देशांचं पालन करण्याबद्दलच्या सातत्यानं प्रक्रिया सुरू आहे। तर यावेळेस आबिटकर यांनी नेमकं काय म्हटलं हे आपण पाहिलं। यानंतर पुढची बातमी खरं तर संपूर्ण राज्याची चिंता वाढवणारी आहे, कारण महाराष्ट्रात सुद्धा आता चीनी HMPVने शिरकाव केला असल्याचं बघायला मिळतंय। नागपूरमध्ये HMPVचे 2 रुग्ण आढळले। 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV या व्हायरसची लागण झालेली आहे। तर या दोघांचे HMPV रिपोर्ट पॉझिटिव्ह आले। या दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता। या दोघांनाही सुरुवातीला H1N1 म्हणजे फ्लूची लागण झाल्याचा संशय होता, मात्र त्यांची पुन्हा एकदा तपासणी सुद्धा करण्यात आली असल्याचं कळतंय। तर यावेळेस खासगी लॅबमध्ये 3 जानेवारीला दोन्ही चिमुरड्यांचा HMPVचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची देखील माहिती सध्या तरी मिळते आहे। पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि 14 वर्षाचे जे होते, वॉक इन OPD मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली, त्याच्यामध्ये सस्पेक्टेड झालेले आहे। पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे, कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे। आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह। आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ॲडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप आहे। तर आपण पाहतोय HMPV व्हायरस प्रसाराच्या अनुषंगाने आता बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन सुद्धा तितकंच अलर्ट झालंय। जिल्ह्यात बुलढाणा या ठिकाणी आता वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात 100 बेड, तर खामगाव या ठिकाणी 50 बेडचं विलगीकरण कक्ष तयार झालंय। जिल्ह्यात 8 ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुद्धा उभारण्यात आला असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर आरोग्य यंत्रणा ही आता सर्वत्र सज्ज झाली असल्याचं पाहायला मिळतंय। बुलढाण्यामध्ये सुद्धा आता हा अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला असल्याचं आपण पाहतोय।
HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. आपण पाहू शकतो की बुलढाणा जिल्ह्यातील या श्री रुग्णालयामध्ये जे कोविड रुग्णालय उघडण्यात आलेलं आहे त्या कोविड रुग्णालयामध्ये सिलेंडर जे ऑक्सिजनचे सिलेंडर आहेत याची पूर्तता करण्यात आलेली आहे. एकूण 1500 ऑक्सिजन सिलेंडर इथे उपलब्ध आहेत. तसेच 15 डेरोसेल सिलेंडर जे ऑक्सिजन सिलेंडर आहेत ते उपलब्ध आहेत. आणि या पार्श्वभूमीवरती बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हे ॲक्शन मोडवर आलेली असून बुलढाणा शहरामध्ये 100 खाटांचं एक कोविड रुग्णालय म्हणजे जे HMPV रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे खामगाव येथे 50 खाटांचं सुद्धा रुग्णालय ते विलगीकरण कक्ष जो असतो तो उघडण्यात आलेला आहे. म्हणजे आरोग्य यंत्रणा ही पूर्ण सज्ज झालेली दिसून येत आहे आणि कुठलाही कर्मचारी तिथे सगळी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि कुठल्याही आरोग्य म्हणजे रुग्णाला कुठल्याही औषधाची किंवा कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षतासुद्धा या ठिकाणी घेण्यात येत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ही आरोग्य यंत्रणा पूर्ण सज्ज आणि अलर्ट मोडवर ॲक्शन मोडवरती आलेली दिसून येत आहे. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV बुलढाणा. तर एकंदरीत आपण बघितलं बुलढाण्यामध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. ऑक्सिजन प्लांट सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आणि याशिवायच आपण जर पाहिलं तर बेडची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच संपूर्ण राज्यभरात सुद्धा अनेक उपाययोजना केल्या जात आहे. या संदर्भातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा. HMPVला रोखण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. जेजेच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांनी या टास्क फोर्सच्या प्रमुख असणार असल्याची माहिती दिली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी या संदर्भातली माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ग्रामीण भागातील सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश हे आता आरोग्य विभागाकडून देण्यात आले. नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन यावेळेस करण्यात आलं. उल्हासनगर या ठिकाणी आता एका व्यक्तीची आपण पाहतोय 3 लाख रुपयांची रोकड लुटण्यात आलेली आहे आणि ही लूट करणाऱ्या दोघांना उल्हासनगर क्राईम ब्रांचने 24 तासात बेड्या ठोकल्या. अधिकचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. गोळीबाराने आता मुंबई हादरलेली आहे. डिमेला या रोडवरती दुचाकीवरून आलेल्या 2 दरोडेखोरांनी गोळीबार केला. अंगडियाला लुटलं. सोनं देऊन दरोडेखोर फरार झाले आणि या गोळीबारात अंगडिया जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. फरार आरोपींचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. सैराटसारख्या घटनेने आता संभाजीनगर हादरलंय. एका चुलत भावाने बहिणीला 20 फूट डोंगरावरून ढकललंय. तिची हत्या केली आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या भावाने तिला डोंगरावरून ढकललंय. ही मुलगी प्रेम प्रकरणातून घर सोडून निघून गेलेली. डोंगराखाली क्रिकेटच्या मॅच चालू होत्या. त्या पाहणाऱ्यांच्या कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला. अमरावती मध्ये मौलानाकडून 13 वर्षीय विद्यार्थ्यावरती अत्याचार करण्यात आले. शहरातील मदरशामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे. मदरशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारदार महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं आता कांदिवलीच्या एका समतानगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट आलं. पोलिसांचं असभ्य वर्तन खपवून घेणार नाही असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित पोलिसाच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले. वाहतूक पोलिसांनी PMPच्या 877 चालकांना सुमारे 10 लाख रुपयांचा दंड आकारला. निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगानं वाहन चालवणं, सिग्नलचं उल्लंघन करणं, ओव्हरटेक करणं आदी विविध कारणांसाठी हा दंड ठोठावण्यात आला. नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सातत्यानं प्रयत्न होतात. रुग्णालयांमधील विशेष नवजात काळजी कक्षामध्ये 2020 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये एकूण 2,77,114 बालकांवर मोफत यशस्वी उपचार केले जातात. त्यामुळे नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आलंय. पालघरमधल्या बोईसर तारापूर MIDC मधील नामांकित विराज प्रोफाईल कंपनीवरती आयकर विभागानं छापेमारी केली. पहाटेच आयकर विभागाचे अधिकारी विराज प्रोफाईल कंपनीमध्ये दाखल झाले. लोखंड तयार करण्याच्या उद्योगात विराज प्रोफाईल समूह नामांकित आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी सध्या पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीत दाट धुक्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला. दिल्लीमधल्या दाट धुक्यामुळे विमान उड्डाणांवर परिणाम होतोय. सोमवारी कमी दृश्यमानतेमुळे 400 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं उशिरा झाली आहे. आजही अनेक विमान उड्डाणांना उशीर होतोय.
दिल्लीमध्ये धुक्याची चादर पसरली. धुक्यामुळे वाहतुकीत अडचणी होत आहे. एक्सप्रेस ट्रेन सुद्धा उशिरानं धावत आहे. अनेक प्रवाशांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. पुणे महापालिका आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांसाठी 4,000 घरं बांधणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरं बांधली जातील. त्यासाठी इच्छुक नागरिकांची नोंदणी सुद्धा महापालिकेने सुरू केली आहे. गोरेगावमध्ये पत्रा चाळीत म्हाडाची आणखी 1,456 घरं आहेत. तर 2 भूखंडांमधील गृहनिर्मितीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे सादर करण्यात आलाय. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होईल. नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती अद्ययावत न केल्यास आता प्रवेशावरती निर्बंध घातले जातील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं संलग्न महाविद्यालयांना तसा इशारा दिला. माहिती अद्ययावत करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. रोहित शर्मा यानं प्लेइंग 11मधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. यावर आता अभिनेत्री विद्या बालन हिनं एक कौतुक करणारी पोस्ट केली. मात्र या पोस्टमुळे आता विद्या बालन ट्रोल होतीये. ही पोस्ट PR असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर या संदर्भात आता विद्याची PR टीम त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागतंय. बिहारच्या पाटणा शहरात भूकंपाचे धक्के जाणवत आहे. नेपाळसह 3 देशांमध्ये मंगळवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल इतकी आणि या भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये असल्याचं सांगण्यात आलं. डोंबिवली जवळच्या सोनारपाडा गावात महाराष्ट्रातील प्रसिद्ध सोन्या बैलाचे मालक जयेश पाटील आणि धरम पाटील यांनी दादागिरीचा कळस गाठला. पाण्याच्या नळ कनेक्शनवरून त्यांनी पुरुषांसह महिलांवरही काठी उगारली आहे. ही घटना त्या ठिकाणच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आणि यानंतर वाहन चालक आणि मालकांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे राज्यातील टोल नाक्यावरती आता फास्टॅग चालणार आहे. कारण राज्यात सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे. 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार अशी सुद्धा माहिती मिळते आहे. एकंदरीत जर आपण बघितलं टोल नाक्यावरती आता फास्टॅग चालणार आहे. ही मोठी बातमी आपण पाहतोय. 1 एप्रिलपासून खरं तर हे नियम जे आहे ते लागू होणार असल्याचं कळत आहे. टोल नाक्यावर केवळ आता फास्टॅगचा वापर होईल. आणि यानंतर वाहन चालक आणि मालकांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे राज्यातील टोल नाक्यावरती आता फास्टॅग चालणार आहे. कारण राज्यात सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे. 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार अशी सुद्धा माहिती मिळते आहे. एकंदरीत जर आपण बघितलं टोल नाक्यावरती आता फास्टॅग चालणार आहे. ही मोठी बातमी आपण पाहतोय. 1 एप्रिलपासून खरं तर हे नियम जे आहे ते लागू होणार असल्याचं कळत आहे. टोल नाक्यावर केवळ आता फास्टॅगचा वापर होईल. आणि बातमी महत्त्वाची आहे कारण बातमी साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला नाहीये आणि ही बातमी सर्वात आधी साम टीव्हीनं प्रसारित केली. खुद्द धनंजय मुंडेंनी आपण राजीनामा दिला नाही अशी सर्वात पहिली प्रतिक्रिया साम टीव्हीला दिली होती. आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दाखल होताना धनंजय मुंडे यांनी त्याचा पुनरुच्चार सुद्धा केला असल्याचं एकंदरीत आज पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी अजित पवार यांची भेट घेतल्यानं राजीनाम्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र धनंजय मुंडे यांनी साम टीव्ही बोलताना त्या सर्व चर्चा ज्या आहे त्या फेटाळून लावल्या असल्याचं देखील बघायला मिळालं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर यावेळेस आता साम टीव्हीशी बातचीत करत असताना धनंजय मुंडे यांनी मी राजीनामा दिला नसल्याचं सांगितलं. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावरती चांगला सल्लाबोल केला. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत. त्यांच्यात हिंमत असती तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्यांनी घेतला असता. हा हल्लाबोल त्यांनी यावेळेस केला असल्याचं पाहायला मिळालं. EVMच्या कृपेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाली असंही त्यांनी यावेळेस म्हटलं. अजित पवार हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या EVMच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत. स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही.
आणि यासोबतच इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा पुढे घेऊयात वेगवान आढावा. 36 जुलै 36 रिपोर्टर्समध्ये. सोलापूरकरांना आता विमान प्रवासासाठी आणखी 2 महिने प्रतीक्षा करावी लागेल. येत्या 2 महिन्यांमध्ये 100% विमानसेवा सुरू होणार आहे असा दावा सुद्धा यावेळेस करण्यात आलेला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे आणि विरार चिंचोटीपासून नायगावपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचं दिसतंय. गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या लेनवरती 10 ते 15 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम झालं. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. तिकडे बुलढाणा जिल्ह्यात चुकीचं कारण दाखवून अपात्र केलेल्या जवळजवळ 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचा मोबदला दिलेला नाही. या शेतकऱ्यांना तातडीने विमा देण्यात यावा या मागणीसाठी आता रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. आज संपूर्ण लातूर जिल्हाभरामध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. बीड येथील सरपंच संतोष देशमुख याशिवाय परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येईल. चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरात 3 दुकानं रात्री चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झालेली आहे. यामध्ये 2,15,000 रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी पळवली आहे. मुख्य मार्गावरील दुकानं फोडल्यानं व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ई-केवायसी नसल्यानं अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाही. बँकेच्या गलथान कारभाराचा फटका या महिलांना बसला. ई-केवायसीसाठी एसबीआय बँकेसमोर महिला थंडीत रात्र जागून काढताना दिसत आहे. सकाळी लवकरच आपला नंबर लागेल या आशेवर या महिला रात्रभर बँकेसमोर बसल्या आहेत. डहाणू समुद्रकिनारी वाढवण बंदर उभारण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला. त्यानंतर बंदर उभारणीच्या कामाला गती आली. पहिल्या टप्प्यात 200 हेक्टर जागा विकसित करणं आणि भराव करणं यासाठी निविदा मंजूर करून कामाला परवानगी देण्यात आली. त्यासाठी सुमारे 76,200 कोटींचा खर्च सुद्धा अपेक्षित असल्याचं सध्या सांगितलं जात आहे. आणि यानंतर मनसे संदर्भातली एक मोठी बातमी. कारण महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. थेट राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना हे आदेश दिले असल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, राज ठाकरे म्हणाले. मनसे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावं असं यावेळेस राज ठाकरे यांनी म्हटलंय. एकंदरीत आता महापालिका निवडणुकांसाठी मनसे सज्ज झालेली आहे असं यावेळेस सांगितलं जात आहे. अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, आपण पाहिलं विधानसभा निवडणुकीमध्ये हवं तसं यश खरं तर राज ठाकरे यांना मिळालं नाही. मात्र आता महापालिका निवडणुकांची तयारी कसून सुरू झाली आहे. सविस्तर माहिती. नक्कीच आपण बघतोय होती मुंबईतील 36 मतदारसंघातील विभाग अध्यक्ष जे आहेत त्या बैठकीला उपस्थित होते आणि एकूणच या बैठकीमध्ये सध्या मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांची आणि मनसेच्या एकूणच जे गड होते त्याची काय नेमकी परिस्थिती आहे हे सगळं जाणून घेण्याचं काम राज ठाकरे यांनी केलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त आता आगामी निवडणुका समोर आहेत आणि येत्या काही महिन्यामध्येच महानगरपालिका निवडणुका लागतील. त्यासाठी जय्यत तयारी करा. त्याचप्रमाणे जिकडे संघटनात्मक बैठकींची गरज आहे त्या बैठका घेऊन परिस्थिती काय आहे सध्या ही जाणून घ्यायचा प्रयत्न करा आणि एकूणच रिपोर्ट जो आहे तो येत्या काही दिवसात सबमिट करा अशा संदर्भातले आदेश राज ठाकरे यांनी दिलेले बघायला मिळतात. त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीमधून आता जे अपयश आलं आहे त्याला झटकून कुठेतरी महानगरपालिका निवडणुकीला सामोरच जा अशा संदर्भातले आदेश राज ठाकरे यांनी आपल्या विभाग अध्यक्षांना दिल्याचं कळतंय. निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. तर एकंदरीत आपण पाहिलं आता राज ठाकरे जे आहेत ते हे आदेश देत आहे आणि त्यामुळे मनसे सुद्धा आता कामाला लागली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता आणखी एक ब्रेकिंग न्यूज. कारण राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणामध्ये मोठा खुलासा झाला आणि त्यानंतर अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर सलमान खानच्या घराच्या बाल्कनीमध्ये बुलेट प्रूफ काच सुद्धा लावण्यात आलेली आहे. तर आपण पाहतोय थेट सलमानच्या घराबाहेरून आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी आढावा घेतला. पाहूयात. सध्या जी चर्चा रंगली आहे ती अभिनेता सलमान खानचं जे वांद्रे पश्चिमेकडील गॅलेक्सी अपार्टमेंट आहे या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या
सुरक्षा व्यवस्थेमध्ये आता जो काहीसा बदलाव केल्याचा या ठिकाणी पाहायला मिळतं. तर या ठिकाणी जे आहे ते खान कुटुंबियांकडून आता घराचं रिनोव्हेशन करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सलमान खानच्या घराच्या ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांच्या देखील आता काचा ज्या आहेत त्या बदलण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता बुलेट प्रूफ अशा काचा बसवण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. सलमान खानचा मुंबई पोलिसांकडून देखील या ठिकाणी विशेष व्यवस्था सुरक्षा व्यवस्था पुरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या घराच्या परिसरामध्ये जे आहे ते महत्त्वाचे CCTV कॅमेरे देखील बदलण्यात आलेले आहेत. अत्यंत हाय रेझोल्युशन असणारे उच्च दर्जाचे जे आहेत ते CCTV कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणची जी घराची जी संरक्षक भिंत आहे या संरक्षक भिंतीवरती देखील आता सुरक्षा जाळी बसवण्याचं काम हाती घेतलेलं आहे. आणि सलमान खान आपल्या चाहत्यांना ज्या गॅलरीमध्ये येऊन या ठिकाणी हात दाखवत असतो किंवा त्यांना सलमान खानचं दर्शन होत असतं त्या ठिकाणी पूर्वी एक पडदा होता, मात्र आता तो पडदा काढून त्या ठिकाणी देखील बुलेट प्रूफ काचा बसवण्यात आलेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन महेंद्र समी, संजय गर्दे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. तर आपण पाहतो बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आणि त्यानंतर सलमान खानच्या सुद्धा जीवाला धोका असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे उपाययोजना केल्या जात आहेत, काळजी घेतली जाते. उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट आपण घेऊयात पुढे वेगवान स्वरूपात. बदलत्या वातावरणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरला. आज तापमानाचा पारा 9 अंशांवर आलेला आहे. कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे, तरी मात्र मानवी शरीरावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्दी, खोकला, ताप या आजारांचं प्रमाण देखील तितक्याच प्रमाणात सध्या वाढलं आहे. नाशिकच्या बागलाणमध्ये आता कडक थंडीतमध्ये शेतकऱ्यांना रात्री लागवड करावी लागते. तालुक्यातील प्रचंड मजूर टंचाई आणि विजेचे भार नियमन यामुळे शेतकऱ्यांना युद्धाचा प्रसंग आलेला आहे. शेतकरी जीव धोक्यात घालून काम करताना दिसतात. पालघर जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार समोर आला. प्रसूतीनंतर बाळाच्या उपचारासाठी पालघरमधून थेट जव्हार असा 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. या सगळ्या प्रकारानंतर आरोग्य व्यवस्था सुधारण्यात राज्यकर्त्यांना अपयश येत असल्याचा देखील आरोप सध्या तरी केला जातो आहे. यवतमाळ जिल्ह्याची 2025-26ची आर्थिक गणना करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समित्यांकडून जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय घरोघरी जाऊन कुटुंबांना भेटी देऊन आर्थिक गणना केली जाणार आहे. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळच्या पांढरकवडा टोल प्लाझाजवळ पोलिसांनी पहाटे दरम्यान गोवंशांची तस्करी करणारे 2 ट्रक पकडले. ट्रकमधून गोवंश जातीची एकूण 121 जनावरं कोंबून नेणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या. यात 87 लाखांचा मुद्देमाल आता पोलिसांनी जप्त केला आहे. उमरेड पवनी करांडला वाघीण आणि तिच्या बछड्यांचा दोन्ही बाजूने मार्ग रोखल्याच्या घटनेची नागपूर खंडपीठानं दखल घेतली. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना 2 दिवसांमध्ये जबाब नोंदवण्याचे आदेश दिले. ऑलिव्ह रिडले या कासवाच्या सर्वेक्षणानुसार 20% घरटी महाराष्ट्रात आढळली. भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, गुहागर या ठिकाणी ही घरटी सर्वात जास्त आढळली. पर्यटकांच्या संख्येत घट झाल्यानंतर कोकणात पुन्हा एकदा माशांचे दर घसरले. 31च्या निमित्त कोकणात आता मोठ्या प्रमाणात पर्यटक आले, त्यामुळे माशांच्या दरात कमालीची वाढ झाली. मात्र आता हे दर घसरले असल्याचं देखील बघायला मिळत आहे. बातमी आता मोठी आणि महत्त्वाची ती म्हणजे धनगर मेंढपाळ यांच्या विविध मुद्द्यांसाठी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आलेले आहे. बच्चू कडू या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. तर आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहेत, मागण्या मान्य कराव्या, अन्यथा त्याचे परिणाम उलटे होतील असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे. बांधव व शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्याला घेऊन आज बच्चू कडू आहे जे वाळा आंदोलन करणार आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयावर संपूर्ण जे मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे आपल्यासोबत बच्चू कडू आहेत. हे आंदोलन आमच्या रक्तातच आहे. मी मंत्री असताना हे आंदोलन केलं. या 5 वर्षात सत्तेत होतो तरी 15 आंदोलन आमच्या नावावर आहे. त्याच्यानं ह्या रक्तातला गुण आहे. जे हक्काची लढाई आम्ही लढत असतो. जाती धर्माच्या नावावर आम्ही कधी समोर जात नाही, परंतु व्यवस्था तसे नेऊन टाकते म्हणून ह्या आंदोलनाची सुरुवात आम्ही आता करतो आहे. आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून राजकारण न करता, पोलिसाचा दबाव न टाकता या मागणीकडे गरजेनुसार लक्ष द्यावं आणि मग दडपशाही झाली तर मग त्याचे परिणाम मात्र उलटे होईल. आता इशारा देऊन नाही, आम्हाला आता हजर झालो
सरकार काय विचार करते माहीत पडतं. नाही झालं तर आम्ही टप्प्याटप्प्यानं. तर आपण बघितलं यावेळेस शेतकऱ्यांची मागणी आणि कडूंचा इशारा पाहायला मिळालेला आहे. आणि यावेळेस बच्चू कडू यांनी नेमकं काय म्हटलं तेही आपण पाहिलेलं आहे. बच्चू कडू हे अतिशय आक्रमक भूमिकेमध्ये सध्या तरी बघायला मिळत आहे. अमरावतीमधली ही संपूर्ण दृश्य.